राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी अपडेट्सच्या या लाईव्ह बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत। आपण थेट जाणून घेणार आहोत राज्यातील शेती क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि ताजी बातमी। चला धर्मक पटकन एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। आज आपण बोलणार आहोत बाजारभावातील मोठ्या उलथापलथीबद्दल, हवामानाच्या संकटामुळे पिकांचं काय झालंय यावर, आणि हो, कोल्हापूरमधून एक खूप इंटरेस्टिंग बातमी सुद्धा आहे। तर सगळ्यात आधी आपण वळूया बाजाराकडे, पाहूया तेजी मंदीचं चित्र नेमकं कसं आहे। आणि पहिलीच बातमी एकदम मोठी आहे, मुंबईच्या मार्केटमधून। अहो, हरभऱ्याच्या भावाने तर कमालच केली आहे, एक नवीन रेकॉर्ड बनवलाय। विशेष म्हणजे बाजारात आवक चांगली आहे तरीही भाव वाढतायत, त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुंबईनंतर आता आपण जाऊया थेट सोलापूरला। इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर खरंच अच्छे दिन आलेत असं म्हणायला हरकत नाही। कांद्याचे भाव चांगलेच वधारले आहेत आणि त्यामुळे व्यापारी सुद्धा आता खरेदीसाठी पुढे येत आहेत। शेतकऱ्यांसाठी हा खरंच खूप मोठा दिलासा आहे। बरं, उन्हाळा सुरू झालाय आणि याचा परिणाम थेट लिंबाच्या भावावर दिसतोय। मागणी इतकी वाढलीय की विचारू नका, आणि पुरवठा आहे कमी। त्यामुळे झाले काय की लिंबाचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहेत। म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित पूर्णपणे बिघडलंय। पण दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे। यावर्षी द्राक्षाचं उत्पादन इतकं जबरदस्त झाले की बाजारभाव अगदी स्थिर आहेत। द्राक्ष बागायतदारांसाठी ही नक्कीच एक दिलासादायक आणि चांगली बातमी म्हणावी लागेल। तर बाजाराचा एकूण आढावा घेतला तर काय दिसतंय? हरभरा, कांदा, लिंबू या सगळ्याचे भाव वाढलेत, पण द्राक्षाचे भाव मात्र जागेवर आहेत। म्हणजे काही पिकांसाठी तेजी आहे तर काहीसाठी स्थिरता, अशी हे सध्याची बाजारातली स्थिती। ठीक आहे, बाजारातून आता आपण एका चिंतेच्या विषयाकडे वळतोय, कारण हवामानाचा फटका हा काही थांबायचं नाव घेत नाहीये। राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकरी हवामानाच्या या लहरीपणामुळे त्रस्त झाले आहेत, आणि हे संकट दुहेरी आहे। एका बाजूला बघा, विदर्भात उष्णतेची लाट आहे आणि पावसाचा काहीच भरोसा नाही, तिथे तर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। आणि दुसऱ्या बाजूला मराठवाड्याचं चित्र बघा, जिथे ऐन कापूस वेचणीच्या वेळी अवकाळी पावसाने सगळं होत्याचं नव्हतं केलंय। म्हणजे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेलाय। आता एवढं मोठं नुकसान झाल्यावर शेतकरी शांत कसा बसेल? साहजिकच शेतकरी आता आक्रमक झाले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे, प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि आम्हाला मदत जाहीर करावी। पण थांबा, सगळ्याच बातम्या काही वाईट नाहीयेत। या सगळ्या आव्हानांमध्ये कोल्हापूरमधून एक आशेची बातमी समोर येतेय। तिथल्या शेतकऱ्यांनी एक असा काही स्मार्ट जुगाड शोधलाय जो खरंच संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरू शकतो। तर हा आहे ऊस पाचट व्यवस्थापनाचा कोल्हापुरी पॅटर्न। हा साधासुधा प्रयोग नाही आहे, तर शेतीमध्ये एक मोठी क्रांती घडवण्याची ताकद या पॅटर्नमध्ये आहे। आता प्रश्न येतो की या पॅटर्नमध्ये असं खास काय आहे? तर बघा, याचे फायदे अनेक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाच्या पाचटाची जी डोकेदुखी असते ती संपते, त्याचं एकदम प्रभावी व्यवस्थापन होतं। शिवाय नवीन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पर्यावरणालाही फायदा होतो। म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी। शेती झाली, आता जरा पशुपालनाकडे वळूया, कारण इथेही एक नवीन आर्थिक संकट उभं ठाकलंय। आणि हे संकट आहे जनावरांच्या चाऱ्याचं। चाऱ्याचे भाव इतके वाढले आहेत की दुग्ध व्यवसाय करणं महाग झालंय। म्हणजे उत्पादन खर्च वाढलाय आणि याचा परिणाम थेट शेतकऱ्याच्या खिशावर तर होणारच आहे, पण पुढे जाऊन दुधाचे भाव वाढले तर आश्चर्य वाटायला नको। तर एकंदरीत संपूर्ण राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये काय चित्र आहे? तर सगळीकडे अस्थिरता आहे। हवामान कसं आहे, बाजारात माल किती येतोय, यावरच सगळे भाव अवलंबून आहेत। म्हणजे सतत चढ उतार सुरूच आहेत। तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या शेती क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुढच्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र कृषी अपडेट। तोपर्यंत धन्यवाद।